नमस्कार मित्रांनो, आता माझी शेतीच्या माध्यमातून मी उदय लाड घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार 5000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 पार। पण मे महिन्यात चीनमध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार या ठिकाणी 5000 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओस एकदा लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी 5000 पार। आणि चीन व देशातील असणारी सोयाबीनची परिस्थिती यांचा असणारा आपापसात त्या ठिकाणी सहसंबंध काय व चीनमुळे खरंच मग देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो का 5000 पार। चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे। तर बघा मित्रांनो, चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा आयातदार देश म्हणजे खरेदी करणारा, तर दुसरीकडे अमेरिका हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा विक्री करणारा देश। पण मागच्या 4 ते 5 आठवड्यामध्ये अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ संघर्ष म्हणजे आयात कर जो आहे तो वाढवण्यामुळे संघर्ष निर्माण झाला आणि म्हणून चीन अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती 15% आयात शुल्क त्या ठिकाणी त्यांनी वाढवले। आता हे आयात शुल्क कमी होण्याची सध्या शक्यता दिसत नाही, उलट वाढण्याची शक्यता आहे। याच्यामुळे याला काउंटर करण्यासाठी एक सेकंड ऑप्शन म्हणून चीननं काय केले, भारताकडून सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन मोठ्या प्रमाणात आयात करण्याचं ठरवले। आता याच्यामुळे मे महिन्यात चीनची जी आयात आहे ती दुप्पट होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भारताकडे असणारा शिल्लक साठा सोयाबीनचा फार कमी आहे। याच्यामुळे जसजशी चीनची आयात वाढत जाणार तसा तसा देशामध्ये मागणी व पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या भावाला आधार देणार आणि याच्यामुळेच मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी असणार आहे ती चीनमुळे 5000 पार गेली तर काही आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचा पवित्रा घेत असेल तर मला एवढंच म्हणायचं की 4500च्या वर बाजारभाव पातळी आली की तिथे 100% सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो। भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ समय आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार।